नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत की सर आमचं हॉल तिकीट आलेलं आहे, मात्र ज्या वेळेत ज्या तारखेला आमची टायपिंगची परीक्षा आहे त्याच वेळी आमची इतर अडचणी आहेत, इतर कामं आहेत, आम्ही त्या वेळेत परीक्षेला जाऊ शकत नाही. तर आम्ही दुसऱ्या दिवशी परीक्षेला गेले तरी चालेल का? आमची परीक्षा होऊ शकते का? तर उत्तर आहे हो. मित्रांनो, तुम्ही इतर वेळेत परीक्षेला जाऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काही त्यांना अर्ज करण्याची गरज असते. आपल्याला वेळ बदलून मिळते, वार बदलून मिळू शकतो, तारीख बदलून मिळू शकते, पण त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल, जो की परीक्षा परिषदेसाठी असेल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे, तर त्यांच्याकडे हा अर्ज करावा लागतो. अर्ज सुरू झालेले आहेत. आता आज वार सोमवार आहे, तर आज अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची प्रोसेस ही तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटकडे समजेल. तुमचा जिथं क्लास असेल टायपिंगचा तर त्यांच्याकडून समजेल. अर्ज करण्यासाठी मात्र काही अटी आहेत. अटी अशा आहेत की तुम्ही वेळ का बदलू इच्छिता याचं परफेक्ट कारण तुम्हाला द्यावं लागेल. जर परीक्षा परिषदेला ते कारण योग्य वाटलं तरच तुम्हाला बॅच बदलून मिळते, अन्यथा मिळू शकत नाही, मिळत नाही. बरं, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला प्रूफ पण द्यावा लागेल. काहीतरी प्रूफ द्यावा लागेल, पुरावा द्यावा लागेल. जसं की माझी युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे, विद्यापीठाची परीक्षा आहे, तर त्याच्यासाठी जे काही हॉल तिकीट आलं असेल तुमचं त्याच तारखेचं त्याच वेळेचं, तर ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. किंवा इथं तुमच्या जर काही परीक्षा असतील तर त्या परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल. आणि जर ते परीक्षा परिषदेला योग्य वाटलं तर तुम्हाला बॅच बदलून मिळते, अन्यथा मिळू शकत नाही. उगाचच माझ्या भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, काका एक्सपायर, या कारणांसाठी बॅच बदलून मिळत नाही, याची दक्षता घ्या. परीक्षा परिषदेला जर योग्य वाटलं तरच तुम्हाला बॅच बदलून मिळते. अर्ज करण्याची प्रोसेस मात्र तुम्हाला क्लासमधूनच करावी लागेल, क्लासच्या लॉग इन मधूनच करावी लागेल. तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगून द्या, ते करून घेतील. मात्र तुम्हाला योग्य कारण आणि योग्य प्रूफ द्यावा लागेल. जसं की युनिव्हर्सिटीच्या परीक्षा असतील तर बहुतेक युनिव्हर्सिटीच्या परीक्षेसाठीच ते बॅच बदलून देतात, असा माझा अनुभव आहे. इतर कोणत्याही कारणासाठी ते बॅच बदलून देत नाहीत. मात्र तुमच्याकडे हॉल तिकीट असणं गरजेचं आहे, आणि ते हॉल तिकीट अपलोड केल्यानंतरच तुम्हाला बॅच बदलून मिळेल. धन्यवाद मित्रांनो. जर काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समधून कळवा. आपण त्याच्यावरही नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊया.